7व्या अध्यायातला 27वा श्लोक बघतोय. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परंतप. हे भारत, अर्जुना परंतप पण संबोधन आलाय पुढे. आणि भारत, भरतवंशीयातील श्रेष्ठ अशा तू अर्जुना, इच्छा द्वेष समुत्थेन, इच्छा म्हणजे आसक्ती आणि द्वेषानी, समुत्थेन म्हणजे उत्पन्न होणारे, द्वंद्व मोहेन, द्वंद्व म्हणजे या द्वंद्वाने मोहित झालेले, सर्व भूतानी सम्मोहम, संपूर्ण प्राणी, मोहित झालेले संपूर्ण प्राणी, सर्गे संसारामध्ये, मूढतेला अर्थातच जन्ममरणाला प्राप्त आहेत. सर्गे यांती अशा अर्थाने सम्मोहित होऊन. द्वंद्वमोहाचे कारण काय? तर आसक्ती आणि द्वेष. विषयभोग मिळाले की पूर्ण तृप्त होऊ असं वाटतं, पण विषयभोग मिळाल्यावरही अतृप्ती कायम असतेच. मग सुख किंवा दुःख या द्वंद्वामुळे राग द्वेष म्हणजे आसक्ती किंवा प्रेम आणि द्वेष यांची पुनरावृत्ती होत असते आणि माणूस अस्वस्थ चित्त होत राहतो. जे सुख मिळाले ते सुटू नये, कोणी हिरावून घेऊ नये म्हणूनही जपत असतो. खरं तर निसर्गात किंवा सृष्टीत अशा प्रकारची निर्वेध सुरक्षितता किंवा आहे ते कायम ठेवण्याची धडपड, म्हणजे शरीर असो किंवा व्यक्ती असो, वस्तू असो किंवा पदार्थ असो, काहीही कायम राहत नाही निसर्गात किंवा सृष्टीमध्ये. ज्याच्यासाठी आपण एवढी धडपड करतो, जपत असतो, ते कुठलंही कायम राहत नाही हे सांगायचे. जीवनाचा प्रवाह अविरत चाललेला असतो. खरं तर गतीशिवाय किंवा प्रवाहाशिवाय पावित्र्य नाही, चैतन्य नाही, आणि बदलाशिवाय निर्मितीही नाही. बदल झाला तर निर्मिती, प्रवाह असेल तर पावित्र्य राहील, चैतन्य राहील. मृत्यूशिवाय शरीराच्या पुन्हा बाल्य तारुण्यादी उपभोगक्षम अवस्था नाहीत. मृत्यू झाला तरच पुढच्या अवस्था, म्हणजे कुजलेले, सडलेले, अनिष्ट असे जे नष्ट करण्याला प्रवाह, गती, हेच निसर्गातील खात्रीचं आणि उज्ज्वल असं साधन आहे. आत्मतत्व हेच एक अविनाशी आहे. हे विवेकाने समजून घेतले तर मग द्वंद्वमोहाने मोहित होणे मनुष्य सोडेल. त्याशिवाय चिरशांतीचा अविनाशी आनंद त्याला मिळणार नाही. हे जणू या श्लोकातून सुचवायचं आहे. खालच्या ओळीमध्ये सर्गे शब्द आलाय. सर्ग म्हणजे संसार, सर्ग म्हणजे उत्पत्ती, सर्ग म्हणजे जन्म, सर्ग म्हणजे सृष्टी, असे अनेक अर्थ आहेत सर्गाचे. सर्ग शब्दाचे इथे सर्गे ही सप्तमी विभक्ती वापरली आहे, म्हणजे संसारामध्ये, या मनुष्य जन्मामध्ये, म्हणजे एकाच आयुष्यातील कालखंड मानायचा का? तसं पाहिलं तर मनुष्य जन्मापासूनच मोहाचा आणि अज्ञानाचा वारसा घेऊनच जन्माला आलेला असतो. परंतु गीता येथे फक्त मनुष्य जन्माविषयी बोलत नाही, तर सर्व भूतानी, जे खालच्या ओळीत पद आलंय, म्हणजे सर्व भूतमात्रांबद्दल, अखिल जीवांबद्दल बोलत आहे गीता. अज्ञान, मोह हे कल्पादौ म्हणजे कल्पाच्या आरंभापासून आहे, आणि सर्व सृष्टीला हा जो मोह आहे, हा मोह पछाडतो. माया, मोह, अविद्या, भ्रम, अज्ञान, विस्मृती या शब्दांना त्या त्या प्रसंगी, त्या त्या स्थानी विशिष्ट पारिभाषिक अर्थ असला तरी त्यातून निघणारा सर्वसामान्य अर्थ एकच आहे. काय? तर आत्मविस्मृती, ईश्वराविषयीचे अज्ञान, म्हणजेच मोह, अविद्या, भ्रम, अज्ञान याचा अर्थ हा की आत्मविस्मृती, ईश्वराविषयीचे अज्ञान. प्रपंचामध्ये हवे नको त्या वस्तू, व्यक्ती, पदार्थ, परिस्थितीचा द्वेष, यामुळे माणूस मग द्वंद्वामध्ये फसत जातो आणि यातील मूळ तत्वाचा मग त्याला विसर पडतो. उदाहरणार्थ, स्त्री जात परमेश्वराची एकच कृती, परंतु मनुष्य एखादीला धर्मपत्नी म्हणतो, दुसरीला आई मानतो, तिसरीला बहीण, चौथी सासू इत्यादी नाती उत्पन्न करतो. आणि मग या नात्यांमुळे व्यवहारामध्ये मग पृथकत्व येतं. यामुळेच नाना विचार, आचार उत्पन्न होतात. द्वैत भावाने सर्व व्यवहार कसा बद्ध झाला आहे.
मग प्रेम, राग, द्वेष आलंच. स्त्री जात एकच, पण कधी प्रेमामुळे, कधी इच्छेमुळे, कधी द्वेषामुळेही वागणं वेगवेगळं असतं मनुष्याचं. मग कधी सुख, कधी दुःख, कधी हे चांगलं ते त्रास देणारं, यामुळेच मग शांती ढळते. तत्वाकडे दृष्टी न गेल्यामुळे संसारामध्ये हा भ्रमित झालेला, मोहित झालेला हा त्या परमतत्वाला जाणत नसल्यामुळे मग अधःपतनाकडे जातो आणि मग जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. या द्वंद्वातही आसक्ती भगवंताविषयी झाली तर ती आसक्तीही कल्याण करणारी होते. जसं गोपींची आसक्ती संसारात राहून कर्मे करता करताही भगवत भक्तीमध्ये, कृष्ण प्रीतीमध्ये होती. पुष्कळांना वाटतं की साधन, भजन, जप, जाप्य इत्यादी भाग वेगळा आणि सांसारिक आचार विचार वेगळा. भक्तीतील साधना तर वाढवतो हा जपजाप्य, साधन, भजन, पण राग, द्वेष, आसक्ती कमी होत नाही. त्याला वाटतं हे तर संसारात होणारच आहे. पण या श्लोकात भगवंत सांगतात आहे की पारमार्थिक आणि सांसारिक कार्य कोणतेही करा, परंतु आसक्ती रागद्वेष रहित करा. अन्यथा हा समोहच, हे अज्ञानच, ही अविद्याच त्याला जन्ममृत्यूमध्ये अडकवते आणि यालाच त्यांनी मूढता असं म्हटलेलं आहे. पुढचा श्लोक काय म्हणते ते बघूया. 7व्या अध्यायातील 28वा श्लोक बघूया. येषां त्वन्तगतं पापै जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. येषां तू अंतगतम, तू म्हणजे परंतु, त्वंतगतममध्ये संधी आहे, तू अंतगतम, परंतु ज्या पुण्यकर्मी मनुष्याची, पुण्यकर्मणाम म्हटलं, येषां पुण्यकर्मणाम, ज्या पुण्यकर्मी मनुष्याची पापम, पापे सगळी अंतगतम नष्ट झाली आहेत, ती म्हणजेच द्वंद्व मोह निर्मुक्ताः, म्हणजे द्वंद्व मोहरहित झालेली ही सगळी माणसे, ते माम दृढव्रताः, ते दृढव्रताः, ते दृढव्रती, माम भजन्ते, माझेच भजन करतात, माझीच उपासना करतात. ज्यांची पुण्यकर्मे झालेली असतात, पापे नष्ट झाली असतात पुण्यकर्मामुळे आणि द्वंद्वमोहरहित अशी झालेली दृढव्रती माणसे केवळ माझीच, भगवंताचीच उपासना करतात. म्हणजेच हे पुण्यकर्मी सुखदुःखादी द्वंद्वामध्ये सापडत नाहीत. स्वतःचा उद्धार करून घेण्याला लागणारे इच्छा स्वातंत्र्य, ज्ञान स्वातंत्र्य आणि क्रिया स्वातंत्र्य हे मनुष्याला उत्क्रांतीबरोबरच मिळालेले आहेत, हे विसरता कामा नये. आणि म्हणून स्वतः मनुष्यच स्वतःच्या दैवाचा नियंता आहे. स्वतःला हवा तसा आकार देऊ शकतो, पण त्याने हे पक्के लक्षात ठेवावे की प्रगतीला विरोधक असं जे कर्म ते असत कर्म असून त्यापासून मिळणारं फळ जे असतं ते पाप होय आणि तेच प्रगतीकडे, उन्नतीकडे नेणारे कर्म जे असते ते सत्कर्म होय आणि त्या कर्माचं फळ जे असतं ते पुण्यकारक होय. म्हणजे सत आणि असत कर्म हा दृढव्रती जो असतो तो जाणतो. खरं तर पाप आणि पुण्य, नीती आणि अनिती या शब्दांचे निश्चित अर्थ करणं अत्यंत कठीण आहे व तत्ववेत्यांनी, धर्मज्ञानांनी कितीही या पापपुण्याचं विस्तृत विवेचन केले तरी सामान्यांना पापपुण्याच्या मर्यादा कळणं शक्य नाही. पुन्हा प्रश्न येईल की मग प्रगती म्हणजे काय? 2-3 डिग्र्या घेऊन उत्तम नोकरी, उत्तम व्यवसाय करून धनदौलत, 2-3 गाड्या, घरे, मुले, मोठ्या हुद्द्यावर म्हणजे प्रगती? किंवा हेच सगळं सुख, हेच सगळं कल्याण जीवनातलं असं समजायचं का? तर सांसारिक उत्कर्ष म्हणजे जीवनातील हीच खरी प्रगती मानता येणार नाही. प्रपंच तर उत्तम करायचाच, पण तो करता करता इंद्रिय सुखाभिलाषा कमी कमी होत जाऊन सर्वात्मभाव अधिकाधिक वाढणे म्हणजे प्रगती. आणि अशा प्रगतीसाठी सत्कर्माची जोड हवी असते. विश्वरूपी परमेश्वराची सेवा करणं हेच खरं भजन होय. दैवी श्रद्धा यामुळे वाढते आणि मग उपासकाच्या जीवनामध्ये क्रांती घडते. भगवंताच्या उपासनेनेच मग भगवत प्राप्ती शक्य आहे ही इच्छा होणे म्हणजेच खरी यात्रा सुरू झाली असं समजावं. एक श्लोक आहे, धनक्षये वर्धते चांतराग्निः, धनक्षये वर्धते चांतराग्निः, कुलक्षये स्यात् व्यभिचार बुद्धिः, पुण्यक्षये नीच जनस्य सेवा,
पापक्षय श्री वासुदेव सेवा. धनाचा क्षय झाला तर अंतराग्निही, घरातील कलह वाढतो. कुलक्षय स्यात् म्हणजे कुलाचा नाश कशामुळे होतो तर व्यभिचार बुद्धीही, भ्रष्टाचारी बुद्धी. व्यभिचारी बुद्धी म्हणजेच भ्रष्टाचारी बुद्धी, अनितीने वागणं अशी बुद्धी आली की समजावं कुळाचा नाश निश्चित आहे. पुण्यक्षय नीच जनस्य सेवा. पुण्यक्षय झाला म्हणजेच दैवी लोकांचा, उत्तम लोकांचा सहवास सोडून दुष्ट किंवा असत्याने वागणाऱ्या लोकांची सेवा करण्याची वृत्ती वाढते. जेव्हा पुण्यक्षय होतो, पुण्य कमी कमी व्हायला लागतो, तेव्हा मग अशा मार्गाला मनुष्य जातो. मग दुष्ट लोकांची, असत्य वागणाऱ्यांच्या लोकांची सेवा तो करायला लागतो. त्यांचा सहवास आवडणं म्हणजेच पुण्यक्षय होणं असं म्हटलं आहे. आणि पापक्षये, पापाचा क्षय जर होऊ लागला की मग वासुदेव सेवा, भगवत सेवेच्या मार्गाने जात जात व्यक्ती कल्याण मार्गावर आरूढ होतो. हीच वासुदेव सेवा मनुष्य जन्माचं खरं सार्थक होय. थोडक्यात काय, ईश्वराचं भजन करणे याचं तात्पर्य ईश्वर सेवा हा आहे. केवळ नामजप करणे, भजन हा अर्थ नव्हे. विश्वरूपी ईश्वराची सेवा करणं हे ईश्वराचं भजन होय. आणि ईश्वराची सेवा म्हणजे कोणाशी असमानतेची वागणूक नको. मला सुख हवे, मला दुःख नको. दुसऱ्याच्या सुखदुःखाची पर्वा मी करीत नाही. दुसऱ्याला दुःख झालं तर त्याची चिंता मला का करायची, मी का करायची? मी तर केवळ माझं सुख पाहणार. ही जी विचारसरणी आहे ही अज्ञ माणसाची आहे. हा इच्छा द्वेषापासून होणारा द्वंद्व मोह सोडला पाहिजे हे सांगायचे यातून. सर्व प्राणी मात्राला परमेश्वराच्या देहात पाहून त्याची सेवा करणं म्हणजे सगळ्या प्राणी मात्राला परमेश्वराच्या देहात पाहायचं आणि मग त्यांची सेवा करणं, त्यांना मदत करणं म्हणजे परमेश्वरी सेवा होय, असेच निश्चितपणे मानलं पाहिजे. आणि अशा कर्मानेच मनुष्य सिद्धीला प्राप्त होतो. असे दृढवर्ती मनुष्य अनन्य सेवा होऊन सेवा करतात आणि तेच श्रेष्ठ होतात. हे लोक ईश्वराला मग कसे पाहतात हे आता पुढच्या श्लोकात सांगतात आहे. तो श्लोक बघूया. अध्याय 7 29वा श्लोक बघूया. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम. ये पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द ये म्हणजे जे. माम आश्रित्य मला शरण येऊन, जरा मरण मोक्षाय म्हणजे वार्धक्य मरण यापासून सुटण्याचा प्रयत्न करतात. यतंती म्हणजे प्रयत्न करतात. ते सगळे पुरुष ब्रह्म, संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म. कृत्स्नम अध्यात्मम कर्म च अखिलम. अखिलम कर्म, कृत्स्नम अध्यात्मम आणि ब्रह्म म्हणजे ब्रह्म, संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म विदुहू म्हणजे जाणतात. या श्लोकामध्ये जरा मरण मोक्षाय हा शब्द जरा स्पष्ट बघूया आधी. जरा म्हणजे वृद्धावस्था आणि मरण यापासून मुक्ती म्हणजे मोक्षाय असं म्हटलं म्हणजे मुक्ती म्हटलं आहे. ब्रह्म, संपूर्ण अध्यात्म, संपूर्ण कर्म यांचं ज्ञान झाल्यावर वृद्धावस्था प्राप्त होणार नाही किंवा शरीराला मृत्यू येणार नाही असा याचा अर्थ नाही. तर या सगळ्याचा बोध झाल्यानंतर शरीराला प्राप्त होणारी जी वृद्धावस्था आहे किंवा मृत्यू आला, येईलच मृत्यू, तर या दोन्ही अवस्था त्याला दुःखी करू शकणार नाही. त्या द्वंद्वमोह रहित असणाऱ्या, प्रयत्नशील असणाऱ्या दृढव्रतीला हे सगळं दुःखी करू शकणार नाही हे सांगायचं आहे. याचा अर्थ त्याला म्हणजे ज्याने भगवंताचा आश्रय घेतला आहे त्याला हे सगळं दुःखदायक वाटत नाही. जे सर्व विश्वाचे अधिष्ठान परमेश्वर आहे हे जाणून त्याच्या ठिकाणी जो आपली निष्ठा दृढ ठेवतो असे हे दृढव्रती मग ब्रह्मनिर्वाण पदप्राप्तीच्या मार्गावर निघालेले असतात. जरा आणि मरण या शब्दांनी सर्व प्रकारच्या द्वंद्वाचे जे स्वरूप आहे तेच आपल्यासाठी स्पष्ट केलेलं आहे या श्लोकातून. बघा ना, बाल्यावस्थेमध्ये दुसरे आपली काळजी घेतात. कोण? तर आई वडील. त्यामुळे सुखदुःखाची तीव्रता इतकी जाणवत नाही आपल्याला लहानपणी. तरुणपणामध्ये मन अत्यंत विकारवश असल्यामुळे प्रामुख्याने विषयभोगाकडे अधिक असतं आपलं मन. अशावेळी बुद्धीला विवेक करणं कठीण असतं.
पण वृद्धावस्थेची छाया जेव्हा जीवनात पडू लागते तेव्हा मात्र मनुष्य थोडाफार घाबरून जातो. जसजशी वृद्धावस्था पुढे पुढे सरकू लागते मग मृत्यूची छाया त्याला भेडसावू लागते आणि मग माणूस उदास होतो, निराशा वाढू लागते. मग या सगळ्यातून मी कसा सुटेन याचा विचार करू लागतो. या सर्वांच्यात हा विचार उत्पन्न होतो असं नाही आणि हा विचार सगळ्यांच्यातच उत्पन्न होतो असं नाही. पण ज्याने काही पुण्यसंचय केलेला असतो, ज्याच्यामध्ये सत्वगुणाचा उत्कर्ष झाला असेल, ते ईशभक्तीची स्मृती होऊन त्या कार्यामध्ये स्वतःला गुंतवून घेतात आणि किंवा मग तत्त्वज्ञानाकडे वळून जीवनाचं रहस्य समजून घेण्याची इच्छा त्यांना होते. सगळ्यांना होत नाही, ही काहींनाच इच्छा होते की जीवनाचं रहस्य काय आहे हे समजून घेण्याची, हे जन्म मृत्यू यातून दुःखी न होण्याची. या जिज्ञासेपोटीच माणूस विकासाच्या दिशेने मग पाऊल टाकतो. हा दृढव्रती जो असतो हा विकासाच्या दिशेने जातो, प्रयत्नशील सतत असतो. भगवंताला हा मानवाचा आत्मिक विकासच अभिप्रेत आहे. भगवंताला हेच हवं आहे की मनुष्याने हे समजून घेतलं पाहिजे. इच्छा स्वातंत्र्य, ज्ञान स्वातंत्र्य काय जे आहे हे मनुष्याने समजून त्याप्रमाणे आपला विकास करून घ्यायला हवा आहे, आत्मिक विकास करून घ्यायला हवा, हेच भगवंताला अपेक्षित आहे. अशाच भक्तांना खालच्या ओळीत म्हटलं आहे की ब्रह्म म्हणजे काय, संपूर्ण अध्यात्म कशाला म्हणतात, कर्मप्रवाह कसा चालला आहे आणि परमेश्वर कसा आहे हे ज्ञान आणि अंती ईश्वराच्या दृढ निष्ठायुक्त अशा भक्तीनेच त्याला हे ब्रह्मज्ञान होत जातं. जीवाच्या दृष्टीने आत्मज्ञानाकडे किंवा ब्रह्मज्ञानाकडे जाणारा मार्ग जरी विज्ञानातून याच अध्यायात सांगितलेला आहे म्हणजे विशेष ज्ञानातून जात असला तरीसुद्धा अंती ईश्वराच्या दृढ निष्ठायुक्त अशा भक्तीनेच त्याला मग हे सगळं ब्रह्मज्ञान होत जातं. हाच विषय या अध्यायाचा आहे. आता शेवटच्या श्लोकात काय सांगतात ते बघूया. 7व्या अध्यायातील 30वा श्लोक. साधिभूताधिदैवं मां साधियज्ञैची ये विदुः प्रयाणकाले पिचमान्ते विदुर्युक्तचेतसः. ये म्हणजे जे, साधिभूताधिदैवं म्हणजे अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ. स लागलाय सगळीकडे, साधियज्ञ वगैरे म्हणजे सह, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ या सह. माम विदुः मला जाणतात, ती माझ्यातच तल्लीन झालेल्या युक्त चेतसहा म्हटलंय, माझ्यातच तल्लीन झालेल्या चित्ताची माणसं प्रयाणकाले अपि अंतकाळी सुद्धा माम विदुः मला जाणतात. प्रयाणकाल म्हणजे अंतकाळ, अंतकाळी सुद्धा अपि म्हटलंय, अंतकाळी सुद्धा मलाच जाणतात. यातून हेच सांगायचंय भगवंताला की जे परमेश्वराचे एकनिष्ठ उपासक आहेत तेच ईश्वर भक्तीच्या योगे हे सगळं विज्ञानासह ज्ञान जाणतात. म्हणजे कोणतं तर अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ, अध्यात्म आणि कर्म हे जे 5 वर सांगितले श्लोकामध्ये ती सगळी माझीच रूपं आहेत असं भगवंतांना म्हणायचं आहे. या उपयुक्त 5ही स्वरूपाचे विश्वकार्यातील जर योग्य प्रकारे ज्ञान झाले तर मग जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन साफ बदलून जातो. यात आश्चर्य नाही. विश्वातील सर्व पदार्थांचे स्वरूप तत्वतः कसे आहे, ते परस्परांशी कसे संलग्न झाले आहेत, त्यांच्या कार्याची प्रेरणा कोणती, ते सर्व कार्य कशा प्रकारे चाललेले आहे, या सगळ्या गोष्टी योगबलाने जाणून घेणे हे मनुष्याला शक्य आहे. त्याने जाणून घेतल्याच पाहिजे हे सांगायचं आहे. अशा प्रकारचे विश्वाचं ज्ञान करून घेणं म्हणजे आत्मज्ञान किंवा ईश्वर ज्ञान करून घेणं होय. भक्ती आणि ज्ञान यांचा मिलाप झाला की मग मायेचे, अविद्येचे, अज्ञानाचे आवरण दूर होते. खालच्या ओळीमध्ये प्रयाण कालपे म्हटलंय म्हणजे ज्ञानी भक्तांच्या बाबतीत मृत्यू ही नैसर्गिक सहज घडणारी अवस्था असते असं ते समजतात. व्याधी असेल तर शरीर जर्जर होईल, इंद्रिय विकल होतील या लोकांची. आसपासच्या माणसांना त्याला मृत्यूचे क्लेश होतात आहे, त्याच्या अस्वास्थ्यावरून वाटेलही. त्याचे जे नातलग असतात किंवा आसपासचे शिष्यगण असतील, कोण असेल जवळपास, त्यांना हे जाणवतं की याला क्लेश होतात आहेत, याची व्याधीमुळे याचं शरीर जर्जर होते, इंद्रिय विकलही होतील तेव्हा. परंतु
या ज्ञानी लोकांचं जे अंतर्मन असतं ते मात्र शांत असतं. त्यांचं चित्त अतिशय शांत असतं. अंतरात्म्याची, ईश्वराची अशा लोकांना कधीही विस्मृती होत नाही. जीवाची ब्रह्मलीनता हेच जीवनाचं अंतिम ध्येय होय, हे लोक जाणतात. या अध्यायामध्ये भगवंताचा प्रवाहाप्रमाणे अखंड उपदेश आहे. या आधीचे अध्याय आपण बघितलेत की 2 ते 6 या अध्यायांमध्ये अर्जुनाचे प्रश्न आहेत आणि भगवंताची उत्तरे आहेत. अशा स्वरूपात, प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये हे सगळे अध्याय होते. परंतु या अध्यायामध्ये स्वयंस्फूर्तीने अर्जुनावर कृपा करण्यासाठी आपला भक्त जो आहे अर्जुन भ्रांतचित्त झाला आहे हे समजून भगवंतांनी अखंडितपणाने हे अगदी याच्यासारखं त्याला हे संपूर्ण ज्ञान विज्ञान दिलेलं आहे. सत्यज्ञान देण्यासाठी हा सगळा 7वा संपूर्ण अध्याय आहे. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये हे जे म्हटलं आहे याच अध्यायातल्या या श्लोकामध्ये हजारातून एखादाच हे ईश्वराचं समग्र स्वरूप जाणू शकतो आणि मग द्वंद्वापासून, त्या द्वंद्वपाशातून मुक्त होण्याच्या प्रयत्नानंतर मग तो अक्षय सुख मिळवू शकतो. हेच भगवंताला इथे सांगायचं आहे. इथे हा अध्याय संपतो आहे. या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकाचा विषय जो आहे म्हणजे अध्यात्म, संपूर्ण कर्म, अधिदैव वगैरे जे अधिदैव किंवा अधिभूत हे जे सगळे 5 प्रकार सांगितले आहेत तेच आता पुढे 8व्या अध्यायामध्ये विस्ताराने त्याचा विचार केलेला आहे. तो आपण बघणारच आहे 8व्या अध्यायामध्ये. इथे मात्र हा अध्याय ज्ञान विज्ञान योग अध्याय इथे पूर्ण होतो आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम 7मोऽध्यायः.